काही आमचे मित्र पक्ष आणि विरोधी पक्ष बच्चू कडूला टार्गेट करण्याचं काम करत आहेत। बीडमध्ये शेतकऱ्यांनी बच्चू कडूचे आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यावर बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। अशोक चव्हाण काँग्रेसचा मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती भाजपमध्ये गेला, त्याच्यावर कोणी बातमी केली नाही, पण बच्चू कडू शिवसेनेत गेला याचा काही लोकांना वाईट वाटत आहे। बच्चू कडूला चौफेर टार्गेट करण्याचं काम करण्यात येत आहे। उद्या पत्रकार परिषद घेत कर्जमाफीवर सविस्तर बोलणार आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटलंय। मला असं वाटतं का काही गैरसमज आहे। बराच मीडिया काही आमचे मित्रपक्ष, काही विरोधी पक्ष बच्चू कडूला टार्गेट करण्याचं काम करत असणार। त्याच्यामुळं बच्चू कडू शेतकऱ्यासाठी उरून पुरणारा माणूस आहे, शेतकरी महत्त्वाचा आहे। त्याच्यानं काही लोक मुद्दामून कसं आहे, अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून बीजेपीत आले, बातमी केली नाही। 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस बीजेपीत आला, त्याच्याबद्दल कोणी बोललो नाही, पण बच्चू कडू शिवसेनेत आलं याचं काही लोकांना खूप वाईट वाटतं। त्याच्यानं आम्ही काही पद भोगलेली माणसं नाही आहे, आम्ही कोणत्या पक्षातून पद भोगलं असं नाही आहे। 2 वेळा मुख्यमंत्री असणारा माणूस बीजेपीत जातं, त्याच्या बातम्याने त्याच्याबद्दल वाईट बोलत नाही, पण बच्चू कडूवर टार्गेट करायचं, चौफेर टार्गेट करण्याचं काम, कारण तो सामान्य माणसाचा आवाज उठवतो। आम्ही आंदोलन केलं नसतं तर आज कर्जमाफी तुम्ही जे काही आहे ते पदरात पडली नसती। त्या सगळ्या संदर्भात उद्या 10 वाजता मी सविस्तर बोलणार आहोत। उद्या 10 वाजता मी प्रेस घेणार आहोत अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये। कशी कर्जमाफी असली पाहिजे, त्या संदर्भात काय बोललं पाहिजे, कशा पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे, हे सगळं आम्ही ठरवणार आहे उद्या 10 वाजता। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।